नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे प्रेक्षकांनो रम्याची कंबर खूपच जास्त दुखत असते. कारण तिला पारच्या मिठीत जायचं असतं आणि त्यामुळे तिने पडायचं जे काही नाटक केलेलं असतं त्यामुळे तिच्या कमरेला जबरदस्त मार बसलेला असतो. तेव्हा रम्या म्हणत असते की हे बलचं दुखणं मी माझ्या अंगी लावून घेतलं. तेव्हा ती म्हणत असते, अगं आई, माझी कंबर खूप दुखते गं. पण ती आता इतकी कळवळत असताना इथे वसू मात्र शांतपणे बसलेली असते. ती काहीच रिॲक्ट करत नसते. तेव्हा रम्या म्हणते, आई, अगं मी इथे इतकी कळवळते, त्याचं तुला काहीच वाटत नाही आहे का? माझी इतकी कंबर दुखत असताना तू इतकी शांत कशी बसलीस? काहीच का बोलत नाही आहेस? तेव्हा इथे वसू म्हणत असते, काय बोलू मी रम्या? अगं बोलण्यासारखं काही राहिलं आहे का? आणि हे बघ, माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे तुला पॅम्पर करायला आणि तुझे लाड करायला. तुझी विचारपूस करण्या इतपतसुद्धा माझ्याकडे आता एनर्जी उरलेली नाही आहे. तेव्हा इथे रम्या म्हणत असते, आई, अगं हे सगळं तू बोलतेस? तेव्हा वसू म्हणते, हो मीच बोलते. कारण खरंच माझ्याकडे तेवढी ताकद आणि वेळ आता दोन्हीसुद्धा नाही आहेत. तेव्हा रम्या म्हणते, आई, अगं झाले तरी काय सांग ना. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता वसू म्हणत असते, अगं रम्या, त्या भास्करबरोबर हात मिळवणी करून आपण त्या नंदिनीला धडा शिकवायला गेलो. तिच्याकडून त्या आनंद निवास काढायला गेलो. पण काय झालं शेवटीला तुला माहिती आहे का? काल त्या आनंद निवासचं ऑक्शन होतं ना. तेव्हा रम्या म्हणते, अगं हो, मग काय झालं? तेव्हा इथे वसू म्हणत असते, अगं त्या ऑक्शनमध्ये इथे आपण ज्या जीवाला मूर्ख समजत होतो ना, त्या जीवाने आनंद निवास 10 कोटींमध्ये विकत घेतलंय आणि त्या नंदिनीला दिलंय. कळतंय का तुला? तेव्हा रम्या म्हणते, आई, अगं ते कसं शक्य आहे? त्या जीवाला त्याच्या शूजची जागासुद्धा त्या नंदिनीला दाखवावी लागते आणि तो इतकी मोठी प्रॉपर्टी खरेदी करणार आहे. तेव्हा इथे वसू म्हणते, पण त्याने ते करून दाखवलं आहे. पण त्याच्याकडे एवढा पैसा कुठून आला असेल? तेव्हा रम्या म्हणते, अगं मामाचं नाव सांगून त्याने मार्केटमधून लोन उचललं असेल किंवा कुणासमोर हात पसरले असतील, तेव्हाच तर एवढे पैसे उभे केले ना. तेव्हा इथे रम्या म्हणते, आई, पण ते सगळं जाऊ दे, तू ते सोड बरं. हे सगळे देशमुख आहेत ना, आनंदाने दिवाळी साजरी करतायत. तू काहीतरी कर आणि त्यांच्या आनंदामध्ये मिठाचा खडा टाक. तेव्हा वसू म्हणते, आता मी काही करून काही होणार नाही आहे. आपले सगळे डाव फसतायत. त्याच्यामुळे आता देवाने जर काहीतरी धमाका केला ना, तरच मोठा धमाका होईल, नाहीतर आपण काही करू शकणार नाही, असं आता वसू रम्याला म्हणत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता काव्याने डेकोरेशनची जबाबदारी स्वतःवरती घेतलेली असते. त्यामुळे संपूर्ण डेकोरेशन ती उत्तम करत असते. तेव्हा इकडे मानी काकू म्हणतात, काव्या, अगं किती काम करशील? सांग बरं, तुला काही मदत हवी आहे का? तेव्हा काव्या म्हणते, मिसेस देशमुख, तुम्हाला मदत करायची काही गरज नाही आहे. अहो बघा तिकडे डेकोरेशन संपूर्ण तयार आहे. माळा लावून झाल्यात, फुलांनी रांगोळी तयारी आहे, दिवे लावून तयार आहेत. सगळं डेकोरेशन अगदी व्यवस्थित तयार आहे. तुम्ही कसलीही काळजी करू नका. अजून खूप काही करायचं आहे आणि ते मी करणार आहे. तेव्हा मानी म्हणते, अरे वा काव्या, तुला अगदी खूपच जास्त उत्साह आलाय का कामाचा आणि एनर्जीसुद्धा तीच आहे. तेव्हा काव्या म्हणते, मानी काकू, अहो एनर्जीचं काय बोलताय? दिवाळी आहे दिवाळी, माझा फेवरेट फेस्टिवल, आणि त्याच्यामध्ये मी काम नाही करणार तर मग कधी करणार सांगा बरं तुम्ही. मला दिवाळी खूप आवडते. तेव्हा मानी काकू म्हणतात, काय गं, तुम्ही तुमच्या घरी दिवाळी कशी साजरी करायचात? तेव्हा काव्या म्हणते, माझ्या आईच्या माहेरचे आणि मग माझ्या वडिलांच्या इकडचे सगळेजण एकत्र जमतात. मग आम्ही इथे छान मज्जा करायचो, फराळ करायचो आणि मग काय, जे लोक येणार नाहीत त्यांच्याबद्दल गॉसिप करायचो. ही आमची दिनचर्या ठरलेली असायची. त्यानंतर मानी काकू म्हणतात, अच्छा, तुम्हीसुद्धा गॉसिप करायचात का? आम्हीसुद्धा गॉसिप करायचो. तेव्हा काव्या म्हणते, खरंच? तेव्हा मानी म्हणते, हो ना, आमच्या इथे सुद्धा सगळे नातेवाईक यायचे आणि मग मी आणि माझी बहीण आम्ही एक कोपरा पकडायचो, खायला चिवडा फराळ काहीतरी घ्यायचो आणि मग खात खात आलेल्या लोकांबद्दल गॉसिप करायचो. आमचंसुद्धा हेच ठरलेलं असायचं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे पिहू काव्याला आवाज देते. तेव्हा काव्या म्हणते, काकू मी आलेच हा. तेव्हा इथे आता काकू म्हणत असतात, माननी काकू, की काव्या, तू आता मला माझी मैत्रीण परत मिळालेली आहेस.
त्याच्यामुळे तुझ्या चेहऱ्यावरचं हे हसू नेहमी असंच राहू दे. तेव्हा काव्या म्हणते आणि तुमच्याही चेहऱ्यावरचं हसू कायम असंच राहिलं पाहिजे. तेव्हा इथे मानी म्हणते ते असंच राहणार आणि आता बाहेरच्या लोकांनी किती काही सांगितलं ना तरीसुद्धा माझी ही मैत्रीण माझ्यापासून दूर होणार नाही. अगदी काही झालं तरीसुद्धा मी तुझी साथ सोडणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, काव्या आता पिहूकडे जाते. तेव्हा मानी काकू म्हणतात, मी तसं सगळ्यांना आमंत्रण दिलं आहे, पण सुनीता राहिली. सुनीतालासुद्धा बोलू का? तेव्हा मानी काकू सुनीताला फोन करतात आणि विचारतात, सुनीता बिझी आहेस का गं? तेव्हा सुनीता म्हणते, नाही गं, बोल ना, आपली नेहमीचीच कामं. तेव्हा इथे मानी काकू म्हणतात, सुनीता अगं दिवाळी सुरू झाली, उद्या आमच्या घरी छोटीशी दिवाळी पार्टी आहे, तेव्हा तू सुद्धा ये ना, मी तुला इन्व्हाइट करायला फोन केला आहे. तेव्हा इथे सुनीता म्हणते, हो दिवाळी आहे म्हणजे आता धमाका झालाच पाहिजे ना. तेव्हा इथे मी तर नक्की येणार. तेव्हा ती विचारते की ललिता, ते फुटेज हवं होतं ते रिकवर झालं का? तेव्हा इकडे ललिता म्हणते, हो मॅडम, डिलीट केलेलं फुटेज रिकवर झालेलं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण बसलेले असतात. तेव्हा विक्रम काका म्हणतात, अगं मानिनी जरा चहा वगैरे दे ना, थकलो आहे अगं काम करून करून. तेव्हा मानी काकू म्हणतात, अहो गरम किती होत आहे आणि तुम्हाला चहा प्यायचा आहे. तेवढ्यातच इथे आता जीवाने सगळ्यांसाठी सरबत तयार करून आणलेलं असतं. तेव्हा इथे सगळ्यांना आता सरबत दिलं जातं. तेव्हा पार्थ म्हणत असतो, काव्या हे घ्या, तुमच्यासाठी शंकरपाळ्या. तेव्हा ती म्हणते, काय ह्या शंकरपाळ्या तुम्ही बनवल्यात? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी म्हणते, हो अगं पार्थनेच बनवल्यात तुझ्यासाठी. तेव्हा इथे काव्या म्हणते, अरे बापरे. तेव्हा पार्थ म्हणतो, का अरे बापरे का? मी तुम्हाला चांगल्या शंकरपाळ्या बनवून देऊ शकत नाही असं वाटते का तुम्हाला? तेव्हा काव्या म्हणते, नाही हो, असं नाही आहे. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, मग काय ह्या मांजरीने प्रत्येक वेळेला भोक्यावरती फिसकारलंच पाहिजे का? तेव्हा विक्रम काका म्हणतात, काय काय मांजर भोका काय चाललंय काय? तेव्हा मानी काकू म्हणतात, अहो काही नाही, हे दोघेजणं एकमेकांना मांजर आणि बोका म्हणतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे काव्य म्हणत असते, देशमुख तुम्ही ही मांजरीची रिक्षा कुठे कुठे फिरवले? तेव्हा इकडे पार्थ म्हणतो, मी फक्त आईला सांगितलं होतं, पण आईने सगळीकडे रिक्षा फिरवलेली दिसते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता नंदिनी म्हणत असते, काव्या अगं पार्थने आता शंकरपाळ्या बनवल्यात, ती खाऊन बघ ना कशी झाली. तेव्हा काव्या त्यातली एक शंकरपाळी खाऊन बघते आणि म्हणते, अरे वा, खूपच जास्त छान झाले, अगदी जीवाने बनवल्यासारखी झाली. तेव्हा इथे विक्रम काका म्हणतात, काय जीवाने बनवल्यासारखी? काय रे जीवा, तू कधी काव्याला शंकरपाळी बनवून खायला दिलीस? तेव्हा इथे पिहू उभी राहते आणि विषय बदलते, कारण सगळेजण ऑकवर्ड होतील म्हणून ती स्वतःच उभी राहते आणि म्हणते, मामा अरे मी काय म्हणते, आता बघ आपल्या घरामध्ये नवीन लग्न झालेले 2 कपल आहेत, नंदिनी वहिनी आणि जीवादादा, पार्थदादा आणि काव्या वहिनी. आपण या 2 जोड्यांना आता दिवाळी पार्टीमध्ये छान असा डान्स करायला लावूया ना, काय म्हणणं आहे तुमचं? तेव्हा इथे सगळेजण म्हणतात, अरे वा, ही तर खूप छान आयडिया आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता विक्रम काका म्हणतात, ठीक आहे नंदिनी, जीवा आणि काव्य आणि पार्थ तुम्हाला छान डान्स करावा लागणार आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, अरे नाही नाही, मला डान्स वगैरे जमत नाही. जीवा म्हणतो, अरे मी आहे ना, मी शिकवेन. नको नाही, अरे मी शिकवेन ना. त्यानंतर इथे काव्य नाही म्हणत असते, पार्थ म्हणत असतो की मला तर चालेल बाबा. तेव्हा इथे आता दोघीजणी नाही नाही म्हणत असतात. तेव्हा मानी काकू म्हणतात, अरे काय चाललं आहे तुमचं? तुम्ही दोघीजणी म्हणता की मी तुमची लाडकी सासू आहे म्हणून, पण तुम्ही तुमच्या सासूचं काही ऐकतच नाही. हे बघा, आम्ही दोघेजणं तुम्हाला रिक्वेस्ट करतोय असं समजा, विनंती करतोय असं समजा, किंवा आम्ही दोघेजणं हट्ट करतोय असे समजा, पण आता तुम्हाला दोघांना डान्स करावाच लागणार आहे. ठरलं, डान्स करायचा म्हणजे करायचा. तेव्हा पिहू म्हणते, अगदी बरोबर, माझीसुद्धा हीच इच्छा आहे, तुम्हाला डान्स करावाच लागेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मानी काकू म्हणतात, चालेल ना? काय गं काव्या, चालेल ना? तेव्हा काव्या म्हणते, ठीक आहे. अशा रीतीने प्रेक्षकांनो, आता दोन्ही जोड्या डान्स करायला तयार झालेल्या असतात. तेव्हा मानी काकू म्हणतात की चला आता बाकीची सगळी तयारी करायची आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या तुमच्या दोघांचा डान्स आम्हाला बघायचा आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता सुनीताने ललिताला सांगितलेलं असतं की तिला ते फुटेज जे रिकवर झालेलं आहे ते एका पेनड्राईव्हमध्ये हवं असतं. तेव्हा इकडे ललिता येते आणि म्हणत असते की मॅम हे घ्या, तुम्हाला जे फुटेज हवं होतं ना
ते ह्या पेनड्राईव्हमध्ये आता दिलेलं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो सुनीता म्हणते की मानिनी उद्या येते मी धमाका करायला. आणि त्यानंतर इथे सगळेजण सरबत पीत असतात, शंकरपाळ्या खात असतात. तर इथे सुनीताने आता धमाका करण्याची तयारी केलेली असते. पेनड्राईव्ह आता आपल्या पर्समध्ये ठेवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता लग्नानंतरचा पहिला पाडवा असतो काव्या आणि नंदिनीचा. त्यानंतर दोघीजणी आणि मानिनी काकू इथे आपापल्या नवऱ्यांना उठणं लावत असतात. तेव्हा उठणं लावत असताना पिहू मात्र बघत असते. पिहू म्हणत असते की तुम्ही इथे या सगळ्यांना उठणं का लावताय, हे लावण्याचा अर्थ तरी काय. तेव्हा नंदिनी म्हणत असते की पिहू अगं कसं असतं ना, पाडवा हा खूप छान सण आहे आणि त्याला एक महत्त्व असं आहे की आता इथून पुढे थंडी सुरू होणार असते. त्यानंतरला इथे तेल आणि उटणं लावून खरं तर आपण रोज आंघोळी केली पाहिजे. पण आता तेल आणि उटणं लावून रोज आंघोळी करणं हे शक्य नसतं. त्यामुळे आजच्या दिवशी इथे तेल लावून उटणं लावलं जातं. मग त्यामुळे आपली स्किनसुद्धा तजेलदार राहते आणि हेल्दी राहते. तेव्हा इथे लगेचच पिहू म्हणते अच्छा म्हणजे माझ्यासारखी का. तेव्हा नंदिनी म्हणते अगदी बरोबर, तुझी स्किन कशी सुंदर आहे, ग्लोईंग आहे, तशीच इथे तुझ्या जीवादादाची आणि पारदादाची आणि तुझ्या मामाची स्किन आता होणार आहे. तेव्हा पिहू म्हणत असते अरे वा, म्हणून तुम्ही दोघेजणं यांना इथे उटणं आणि तेल लावताय म्हणजे त्यांची स्किन माझ्यासारखी सुंदर होईल, हो की नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो पिहू म्हणत असते तुम्ही बिचाऱ्या यांना इथे उटणं लावताय आणि तुम्ही काय रे दोघेजणं छान असे आरामामध्ये बसलायत. थांबा मी एक काम करते, थंडगार पाणी घेऊन येते आणि तुमच्या डोक्यावरतीच टाकते. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो जीवा आपण एक काम करूया, आपण आहे ना पिहूचं गिफ्ट आहे ना ते श्रेयाला देऊन टाकूया भाऊबीजेचं. तेव्हा पिहू म्हणते अजिबात नाही हां, माझं गिफ्ट मलाच द्यायचं. तेव्हा जीवा म्हणतो हे बोलायच्या आधी तू जरा विचार करायला हवा होतास. नंदिनी म्हणते पिहू थंड पाणी वगैरे टाकू नकोसा, थंडी लागेल त्यांना. तेव्हा पिहू म्हणते बघा बघा हिला हिच्या नवऱ्याची किती काळजी आहे ते बघा. त्यानंतर प्रेक्षकांनो सगळेजण इथे आता हसायला लागतात. त्यानंतर इथे पिहू म्हणत असते हे बघा तुम्ही जर मला माझं गिफ्ट नाही दिलं ना तर मी तुमच्या दोघांच्या बायकांना तुमची नावं सांगेन, काव्या वहिनीला आणि नंदिनी वहिनीला. मग तुमच्या बायका तुमच्याकडे असं डोळे वटारून बघतील आणि मग तुम्ही घाबराल ना आणि मग मला गिफ्ट तुम्ही द्याल. तुम्ही गिफ्ट द्याल तर ते मी घेणारच ना. तेव्हा इथे पार्थ म्हणतो अच्छा म्हणजे आता यांना नाव सांगितल्यानंतर असे आमच्यावरती डोळे वटारतच असतात. आता हे डोळे वटारल्यानंतर तुला गिफ्ट तर द्यावंच लागणार आहे नाही का. तेव्हा प्रेक्षकांनो इथे पिहू म्हणत असते नाहीतर एक काम करा ना वहिनी, यांना तुम्ही अंघोळ घालूच नका. हे असं उठणं जे काही लावून ठेवलं आहे ना असंच यांना बसू दे, काही गरज नाही यांना अंघोळ घालायची. तेव्हा मानी काकू म्हणतात पिहू अगं पण आजचा दिवस आहे ना, या दोघीजणी तुझं अजिबात ऐकणार नाही. कारण कसं आहे ना आज अभ्यंग स्नान आहे त्याच्यामुळे यांना अंघोळ तर करावीच लागणार आहे, बरोबर की नाही. तेव्हा इथे जीवा म्हणतो नाहीतर काय पिहू तू हल्ली खूपच जास्त बोलायला लागलेस हा, खूपच हट्ट करायला लागलेस. तेव्हा पिहू म्हणते मग आता मी नाही बोलणार तर कोण बोलणार, लहान कोण आहे घरामध्ये. त्यानंतर मामा म्हणतात की अगदी बरोबर हा, पिहू अगदी बरोबर बोलते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता पार जीवा आणि इथे विक्रम काका तिघेही जण आंघोळी करण्यासाठी आता गेलेले असतात. तेव्हा मानी काकू म्हणतात नंदिनी काव्या काय मग आज तुमचा लग्नानंतरचा पहिला पाडवा आहे, मग तुमच्यासाठी पार्थ आणि जीवाने काही गिफ्ट वगैरे आणले की नाही. तेव्हा इथे दोघींनासुद्धा काहीही माहीत नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे मानी काकू म्हणतात तुम्हाला माहितीच नाही आहे का गिफ्ट आणले की नाही. हे बघा भांडून घ्यायचं असतं गिफ्ट आणि तुम्हीसुद्धा तुमच्या नवऱ्यांकडून भांडून गिफ्ट घ्या, कळलं ना. बरं ठीक आहे, ते जेव्हा देतील तेव्हा देतील तुम्हाला गिफ्ट. आता तुम्ही माझ्याबरोबर चला, माझ्याकडे तुमच्यासाठी सरप्राईज गिफ्ट आहे. तेव्हा इथे नंदिनी आणि काव्या दोघीजणी आता रूममध्ये आलेल्या असतात. तेव्हा माने काकूंनी इथे आता दोघींसाठी साड्या आणलेल्या असतात आणि खूपच उत्तम साड्या असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे दोघीजणी जेव्हा आता साड्या बघतात तेव्हा दोघींना खूप आवडतात. इथे आता मँगो कलर असतो काव्यासाठी, तर इथे ब्ल्यू कलर असतो नंदिनीसाठी. आणि एवढंच नाही बरं का प्रेक्षकांनो, इथे आता
माळणी काकू जेव्हा म्हणतात की या साड्या माझ्या चॉईसच्या आहेत, तुम्हाला आवडल्या ना, तेव्हा माळणी काकूंना काव्या नंदिनी म्हणतात, खरंच तुमची चॉईस खूपच छान आहे, मला तर खूपच साडी आवडली, असं दोघेही म्हणत असतात. त्यानंतर माळणी काकू म्हणतात, एवढंच नाही हां, अजून एक सरप्राईज आहे. आणि इथे माळणी काकूंनी एक एक दागिनासुद्धा इथे काव्य आणि नंदिनी दिलेला असतो. तेव्हा त्या दोघीजणी आता तो दागिना बघतात, त्यांना खूपच जास्त आवडतो. दोघेही म्हणतात, अरे वा, हा दागिना तर खूपच जास्त छान आहे. तेव्हा माळणी काकू म्हणतात, आपल्या देशमुखांची परंपरा आहे, इथे सासू आपल्या सुनांना दागिना देते आणि मग सुनांनी तो मिरवायचा असतो आणि मग आता तोपर्यंत मिरवायचा जोपर्यंत तुमच्या सुना येत नाही, तोपर्यंत हा दागिना तुम्ही मिरवायचा. तेव्हा इथे काव्य म्हणत असते, काकू पण तुम्ही आम्हाला का देताय, हे दागिने तुमच्याकडेच ठेवा ना. मानवी काकू म्हणतात, नाही नाही, ही जबाबदारी आता मी तुम्हाला देऊन टाकली, आता ही जबाबदारी मला नको. आतापर्यंत हे दागिने मी घातले आणि खूप मिरवले, आता तुमची वेळ आहे मिरवण्याची, नाही का. आणि ही देशमुखांची परंपरा आहे आणि माझ्या सुनांवरती हे दागिने जास्त खुलून दिसतील आणि म्हणून मी तुम्हाला ते दिलेत. तुम्हाला माहिती आहे का, अजून एक परंपरा आहे, तुमच्या मुलांनासुद्धा हे दागिने तुम्हाला द्यावे लागतील. आता कसं आहे, आमच्या सासूबाई आहेत ना, त्यांनी जीवाला एक दागिना दिला होता आणि सांगितलं होतं की हा दागिना फक्त तुझ्याकडे ठेवायचा आणि तो कुणालाही द्यायचा नाही, तुझ्या बायकोलासुद्धा नाही. मग जीवा काय करतो, लक्ष्मीपूजनला नेहमी तो दागिना काढतो, त्याला इथे हळद कुंकू वाहतो, पूजा करतो आणि तो दागिना ठेवून देतो. त्याने जपले बरं का आपल्या आजीचं प्रेम आणि ती परंपरासुद्धा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मालनी काकू म्हणत असतात की आणि दागिने म्हणजे नुसता शोभेसाठी घालण्याचा तो दागिना नसतो गं. दागिन्याबरोबरच इथे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद असतात, त्यांचे संस्कार असतात, बरोबर की नाही, आणि ते आपल्यापर्यंत येतात. आता माझ्या सासूबाईंनी मला दिले, मी तुम्हाला दिले, तर आता आमच्या दोघींचाही आशीर्वाद तुम्हाला मिळाला की नाही. तेव्हा काव्य म्हणते, मालनी काकू मी काय म्हणते, तुम्ही बरोबर बोलताय की ही आपली देशमुखांची परंपरा आहे आणि हे सगळं मला मान्यसुद्धा आहे. तुम्ही प्रेमाने आम्हाला इतकं दिलंत, पण हे दागिने आमच्याकडे राहिले काय, तुमच्याकडे राहिले काय, सारखंच आहे की नाही. मग हे दागिने तुमच्याकडेच राहू द्या. इतका महागडा दागिना माझ्याकडे आहे या भीतीनेच मला कसं तरी होतं आहे. हा तुमच्याकडे राहिला तर आम्हाला जास्त आनंद होईल, हो ना ताई. तेव्हा नंदिनी म्हणते, हो ना, अगदी बरोबर आई, हे दागिने तुम्ही तुमच्याकडेच ठेवा ना. मानी काकू म्हणतात, अजिबात नाही, आता ही जबाबदारी तुमची. अगं हा दागिना तुमचा आहे, तो तुम्ही घालून मिरवायचा आणि तो तुम्ही तुमचा ठेवायचा. आता माझी इथे मिरवण्याची वेळ निघून गेली, आता ती माझ्या सुनांची वेळ आहे, त्यामुळे आता नाही म्हणायचं नाही. हे दागिने तुमचे आहेत, आपल्या देशमुखांची परंपरा आहे ती, त्यामुळे आता ते तुम्ही घालायचे, तुम्ही मिरवायचे आणि मग ही परंपरा अशीच पुढे सुरू ठेवायची. कळलं ना. बरं जा, आता तुम्ही छान तयार व्हा. तुम्ही या साड्यांमध्ये आणि या दागिन्यांमध्ये इतक्या सुंदर दिसणार आहात ना, की तुमच्या आज नवऱ्यांची विकेटच पडणार आहे असं वाटतं मला. त्यानंतर प्रेक्षकांनो, नंदिनी आणि काव्या तिथून आता निघून जातात. तेव्हा मालनी काकू खूपच जास्त खुश असतात. ती त्यांची माया काढतात आणि आनंदाने हसत त्यांच्याकडे बघत असतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये जेव्हा इथे नंदिनी तयार होऊन येते, तेव्हा इथे जेव्हा आपले केस नीट करत असतो, त्याचा कंगवा खाली पडतो. नंदिनीला बघून इतकी नंदिनी सुंदर दिसत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे नंदिनी आणि जीवा दोघेजण एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात, हॅपी दिवाळी म्हणतात. तेव्हा दोघे एकमेकांकडे बघण्यामध्ये हरवलेले असतात. नंदिनी इतकी सुंदर आणि इथे सालच दिसत असते की जीवाची नजर तिच्यापासून हटतच नसते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे काव्य तर नेहमीप्रमाणे अप्रतिम दिसत असते. तेव्हा पार तिच्याकडे बघत असतो. काव्य इथे लाजते आणि तिथून ती निघून जाणार. तेवढ्यातच पार तिच्या जवळ येतो आणि तिला म्हणत असतो की काव्या, तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा इथे पार्थने शुभेच्छा दिल्यानंतर काव्यासुद्धा त्याला इथे शेक हँड करते आणि म्हणते की पार्थ, तुम्हालासुद्धा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर प्रेक्षकांनो, सुनीता आता इथे मानी काकूंकडे जायला निघालेली असते. तेव्हा इथे ललिता म्हणत असते की मॅडम, तुम्ही कुठे जात आहे का. तेव्हा ती म्हणते, हो, आता दीपावली आहे ना, फटाके फोडायला जाते. तेव्हा प्रेक्षकांनो,
इथे आता सुनीताने ठरवलेलंच असतं की काही झालं तरी काव्याची वाट लावूनच टाकायची. ती काव्याच्या मागे हात धुवून आता पडलेली असते. काव्या पार्थबरोबर खुश असते, पण त्या आता आनंदाला विरजण घालण्यासाठी इथे सुनीता देशमुखांच्या घरी येत असते.